महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। समिट तळेगावात हरणाचा विहिरीत पडून मृत्यू, वन विभागाची तात्काळ कार्यवाही। चांदवड तालुक्यातील समिट तळेगाव येथे आज सकाळी सुमारे 11:30 वाजता एका हरणाचा विहिरीत दुर्दैवी मृत्यू घटना घडली। तळेगाव रोही येथे शेतकरी शरद भागवत भोगनळ यांच्या शेताजवळील समिट स्टेशन जवळील गाढे वस्ती परिसरात विहिरीत हे हरिण पडले होते। शेतकरी निलेश भोगनळ हे शेताची पाहणी करत असताना त्यांना विहिरीत मृत अवस्थेतील हरिण दिसून आले। त्यांनी तात्काळ वन्यजीव मित्र भागवत झालटे यांना माहिती दिली। झालटे यांनी त्वरित वन विभागाशी संपर्क साधत संबंधित अधिकाऱ्यांना अलर्ट केले। वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन हरणाला बाहेर काढण्यात आले। शेतकऱ्यांची गंभीर चिंता, हरणांचे मोठे कळप, पिकांचे प्रचंड नुकसान। समिट स्टेशन आणि तळेगाव परिसरात गेल्या काही महिन्यात हरणांचे मोठे कळप तयार झाले असल्याची शेतकऱ्यांची माहिती आहे। या कळपांमुळे अनेक शेतकऱ्यांची शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। दिवसेंदिवस वाढणारी ही समस्या शेतकऱ्यांच्या उपजीविकेला धोका निर्माण करत असून अशा दुर्घटना वारंवार होण्याची शक्यता वाढली आहे। शेतकऱ्यांकडून वन विभागाला ठोस मागणी। शेतकरी व ग्रामस्थ यांनी वन विभागाकडे उपाययोजना तात्काळ करण्याची मागणी केली आहे। समिट स्टेशन परिसरातील जंगल परिसराला योग्य प्रकारे संरक्षणात्मक कुंपण करावे। जंगलामध्ये ठिकठिकाणी पाणवठे तयार करावी, जेणेकरून हरणे पाण्यासाठी शेतात येणार नाहीत। या उपाययोजना केल्यास शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान थांबू शकते आणि हरणांचा जीवही सुरक्षित राहू शकतो। ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी सांगितले की वन विभागाने योग्य वेळी लक्ष दिले तर शेतकऱ्यांचे नुकसान टळेल आणि अशा दुर्दैवी घटना घडणे कमी होईल, अशी सविस्तर माहिती वन्य पशु प्राणी मित्र युवा क्रांती फाउंडेशनचे उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष माननीय भागवत झालटे चांदवड यांनी दिली आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी डॉक्टर तुकाराम गवळी, मालेगाव। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।